नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी. नवी मुंबई प्रतिनिधी. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवी मुंबई महापालिका प्रशासनात अनेक कंत्राटी कामगार गेली 15 ते 25 वर्षे सेवा बजावत आहेत. ठेकेदार बदलत असले तरी कर्मचारी कंत्राटी स्वरूपातच काम करत असून त्यांना समान कामासाठी समान वेतन मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच या कामगारांना ESI व मेडिक्लेम सारख्या मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. युनियनच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांपासून या सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मार्च 2026 मध्येही प्रशासनाला इशारा देण्यात आला होता की योग्य उपचाराअभावी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. दरम्यान मलेरिया विभागातील कंत्राटी कर्मचारी विवेक सावंत यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. उपचारासाठी आवश्यक आर्थिक क्षमता नसल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती गमावल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच सफाई विभागातील जय भवानी ठेकेदाराकडील कर्मचारी रवी डांगळे यांनाही ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. युनियनने आरोप केला आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम व ESI सुविधा देण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घेतले नाहीत किंवा ठेकेदारांना निर्देश दिले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर विवेक सावंत यांच्या मृत्यूस जबाबदार धरून महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आजारी कर्मचाऱ्यांच्या उपचारांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.